नमस्ते फ्रेंड्स, आज आपण बाजारात मिळतात तसे फ्राईड पोटॅटो पॅटीस बनवतोय। बाजारामध्ये भरपूर महाग किमतीला विकले जाणारे लहान मुलांच्या अतिशय आवडीचे खुसखुशीत असे पॅटीस घरातीलच साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी लागणारी चटपटीत अशी स्टफिंगसाठीची बटाटा भाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। खुसखुशीत असे पॅटीस रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पॅटीससाठी लागणारच जे वरचं आवरण आहे किंवा कोटिंग आहे त्यासाठी इथे आपण पीठ भिजवतोय। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला स्वच्छ असं चाळवून घ्यायचा आहे। मैदा असं चाळून घेतल्यामुळे पीठ जे आहे ना ते मोकळं होतं आणि आपलं जे वरचं कोटिंग आहे ना ते खुसखुशीत बनायला आणखीनच मदत होते। हलका फुलका असा मैदा इथे तयार होतो। त्यामध्ये काही गाठी किंवा गुठळ्या असतील तर त्या अशा पद्धतीने हाताने मोडून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हे पीठ जे आहे ना ते चाळून घ्यायचं आहे। सर्वच पीठ स्वच्छ असं इथे चाळून घेते मी। त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी देखील चालणार आहे, म्हणजे थोडासा मैदा आणि थोडंसं गहू पीठ असं घेतलं तरी देखील चालेल। मीठ घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप घेताना मी ते गरम वगैरे केलेलं नाही आहे, असंच नॉर्मल टेम्परेचरचं जे असतं ना तर तेच इथे मी वापरलेलं आहे। कारण ज्यावेळेस आपण खुसखुशीत एखादा पदार्थ बनवतो तर त्यावेळेला हे तुपाचं किंवा तेलाचं असं मोहन बनवायचं नसतं, तर ते असं कच्चंच घेतलं तरी देखील चालतं। आता पूर्णपणे हा जे तूप आहे आणि मीठ आहे ना ते पूर्ण ह्या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। लागेल तसं अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्टसर असं भिजवून घ्यायचं। पीठ मळून झाल्यानंतर ते भिजण्यासाठी असं 10 ते 15 मिनिटं बाजूला झाकून ठेवून द्यायचे, म्हणजे हे पीठ सुकणार नाहीये। आता आपण तोपर्यंत इथे स्टफिंग बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी ताजे स्वच्छ असे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत सोलून। इथे मी 2 वाटी हे वाटाणे घेतलेले आहेत। आता ह्या वाटाण्यांची आपल्याला जाडसर अशी मिक्सरमधून अशी पेस्ट बनवायची आहे आणि ती अशी पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची। सेम पद्धतीने इथे मी संपूर्ण वाटाण्याची अशी पेस्ट बनवून घेते। त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी देखील चालेल। आता यामध्ये काही जिरे घालायचे आहेत आणि जिरे छान असे तेलामध्ये खमंग अशी फोडणी बसली पाहिजे, अशी मस्त फुलू द्यायचे। जिरे असे घालताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, नाहीतर मग हे जिरे जे आहेत ना ते करपून जातील। आता आपण जे वाटाणे जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतले होते तर ते या तुपामध्ये असे घालून घ्यायचे। सर्वच वाटाणे असे घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती वाटाण्याचा हलकासा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत हे 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। सुरुवातीला असं मीठ घातल्यामुळे या वाटाण्याला ओलसरपणा येतो आणि ही भाजी पटकन शिजण्यासाठी मदत होते। आता ही स्टफिंगची भाजी आणखीनच चविष्ट बनण्यासाठी यामध्ये आपण काही पावडर मसाले घालतोय। तर त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घालते। त्यानंतर घरगुती साठवणीतला जो काही गरम मसाला असेल तो इथे 1 ते 2 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरी देखील चालेल। संपूर्ण हे मसाले 4 ते 5 मिनिटं अगदी स्लो गॅसवरती असे परतूनच घ्यायचे। मसाले पूर्णपणे एकजीव होईस्तोपर्यंत हे मिश्रण असं परतून घ्यायचंय आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये, अशीच ही भाजी आपल्याला वाफेवरती इथे शिजवून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिटं। 4 ते 5 मिनिटांनंतर इथे हलकीशी आपली इथे भाजी शिजून देखील तयार झालेली आहे। मिश्रण खाली करपू नये याची इथे काळजी घ्यायची आणि वाफेचं जे काही पाणी आहे ते या भाजीमध्ये असं घालून घ्यायचे, जेणेकरून भाजी इथे मौसूद अशी शिजली जाईल। त्यानंतर इथे 2 बटाटे मी उकडून असे किसून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला या वाटाण्यामध्ये असे घालून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा आमचूर पावडर घालायची आहे। आमचूर पावडरमुळे या भाजीला अतिशय चटपटीत अशी चव येऊन जाते। आमचूर पावडरच्या ऐवजी इथे तुम्ही 1 चमचा चाट मसाला देखील घालू शकता। संपूर्ण मिश्रण पुन्हा एकजीव करायचं आहे आणि यावरती 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून वाफेवरती छान असं शिजून द्यायचंय। पॅटीससाठी स्टफिंग इथे बनवून तयार झालेलं आहे। आता आपण इथे पुढची प्रोसेस करूया। पीठ अगदी मौसूद आपलं भिजून तयार झालेलं आहे। आता या पिठाचे 3 ते 4 असे एकसारखे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। त्याआधी एकसारखं हे पीठ मौसूद असं करून घ्यायचंय। एकसारखे हे आपल्याला 3 ते 4 जितके तुमच्या पिठाचे गोळे बनतील तेवढे इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पिठाचे असे हे गोळे बनवून झाल्यानंतर पुन्हा हे बाउलमध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून ते सुकणार नाहीत। चपातीच्या आकारा इतका किंवा त्यापेक्षा लहान इथे गोळा बनवून घेतल्यानंतर त्याची आपल्याला पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटताना तुम्हाला जर का हे पीठ कोरडं वाटलं तर त्यावरती पिठाचा वापर करून ही पोळी पातळसर अशी लाटून घ्यायची। सेम पद्धतीने इथे मी बाकी उरलेल्या सुद्धा 3 ते 4 पोळ्या लाटून घेते।
पोळ्यांवर लावण्यासाठी इथे मी साठा बनवून घेते, तर त्यासाठी मैदा आणि साजूक तुपाचा वापर करत आहे. तुम्ही इथे मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी पण चालेल. 1 चमचा मैदा आणि 2 चमचे इथे साजूक तूप घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे साठा बनवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपले ज्या पॅटीस आहेत ते मस्त असे खुसखुशीत बनवून तयार होतात. आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. एक एक करून या पोळीवरती अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे. हाताने लावा किंवा चमच्याच्या मदतीने असं पसरवून घेतला तरी देखील चालेल. सेम पद्धतीने इथे मी सर्वच पोळ्यांना हा साठा लावून घेते. अशा पद्धतीने पोळ्यांना जर का मध्ये साठा लावला ना, पॅटीस मस्त अशी खुसखुशीत बनायला मदत होते आणि त्याचबरोबर लेयर्स देखील अतिशय मस्त असे येऊन जातात. त्यामुळे अशा पद्धतीने साठा लावणं गरजेचं आहे. ही स्टेप अजिबात स्किप करू नका. सेम पद्धतीने सर्वच पोळ्यांना एकसारखं असा साठा लावून झाल्यानंतर या पोळ्यांचा घट्टसर असा आपल्याला इथे रोल वळवून घ्यायचा आहे. मध्ये अजिबात गॅप वगैरे ठेवायचा नाहीये. एकसारखा असा हा जो रोल आहे तो अशा पद्धतीने वळवून घ्यायचा आहे. लांबट आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या गोळ्या आहेत त्या मस्त अशा एकसारख्या बनून तयार होतील. चाकूच्या मदतीने मस्त असे एकसारखे या गोळ्यांचे असे भाग करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जे पॅटीस बनवणार आहोत ना, तर ते एकसारखे असे बनून तयार होतील. अशा पद्धतीने हे गोळे कट करून घेतल्यामुळे त्यामध्ये लेयर्स देखील खूप छान पडतात. सेम पद्धतीने इथे मी सर्वच गोळे असे कट करून घेते. त्यानंतर यामधील एक गोळा घेऊन पिठाचा वापर करून या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. सर्वच बाजूने एकसारखी अशी आपल्याला ही छोटीशी पोळी अशी लाटून घ्यायची आहे. एकसारखी अशी संपूर्ण बाजूने ही पोळी लाटून घ्यायची आहे. कुठेच जाडसर वगैरे ठेवायची नाहीये. लाटून झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या मदतीने याच्या ज्या 2 बाजूच्या कडा आहेत ना, त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला या पॅटीसला चौकोनी आकार देता येईल. अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपण जे स्टफिंग बनवलं होतं ना, तर ते असं मध्यभागी ठेवून घ्यायचंय आणि बाजूने पाण्याचा हात लावायचा आहे, जेणेकरून हे पॅटीस जे आहेत ना, ते तेलामध्ये फ्राय करताना याच्या कडा ओपन नाही होणार. त्यामुळे शक्यतो असा पाण्याचा हात लावा किंवा दुधाचा वापर केला तरी देखील चालेल. सर्व बाजूंनी असा पाण्याचा हात लावून झाल्यानंतर याची जी बाजू आहे ना, ती अशी बंद करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि अतिशय झटपट हे पॅटीस बनले देखील जातात आणि याची चव तर अगदी अप्रतिम, अगदी विकतच्या सारखी. बाजारामध्ये जे पॅटीस आपल्याला खूप महागड्या किमतीमध्ये मिळतात, तेच आपण इथे घरी अगदी झटपट आणि स्वस्तात मस्त असे आपले हे पॅटीस बनवून तयार होतात आणि मुलं देखील भरपूर असे हे पॅटीस अतिशय आवडीने देखील खातात. पूर्णपणे या पॅटीसच्या अशा कडा बंद करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या तेलामध्ये गेल्यावर ओपन नाही होणार. तर इथे फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे. सेम पद्धतीने इथे मी आणखीन एक पॅटीस बनवून दाखवते. तर अशा पद्धतीने आपण जे गोळे बनवून ठेवले होते, तर त्यापैकी एक गोळा घ्यायचा आहे. त्यामध्ये पिठाचा वापर करून अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आणि कडेने असं सुरीच्या मदतीने याचे असे भाग कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या ज्या पॅटीसला चौकोनी असा आकार येऊन जाईल. त्यानंतर आपण जे स्टफिंग बनवलेलं तर ते असं एका बाजूला ठेवायचं आहे आणि पाण्याच्या हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या कडा व्यवस्थितपणे अगदी बंद होऊन जातील. असं पाण्याचा वापर केल्यामुळे ह्या कडा ज्या आहेत ना, त्या अगदी व्यवस्थितपणे बंद होतात आणि तेलामध्ये गेल्यावर फ्राय करताना ह्या कडा ओपन होत नाहीत. सेम पद्धतीने इथे मी सर्वच पॅटीस असे बनवून घेते. मस्त अशा चौकोनी आकारामध्ये झटपट हे पॅटीस इथे बनवून तयार झालेले आहेत. टेस्ट तर काय अप्रतिम अशीच बनवून तयार होते. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. पूर्णपणे चौकोनी असा आकार मी या सुरीने कट करून असा ह्या पॅटीसला देत आहे. आता त्यानंतर लोखंडी कढई इथे मी गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईतलं तेल मध्यम असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे पॅटीस असे सोडून घ्यायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे जे पॅटीस आहेत ना, ते मस्त असे खुसखुशीत होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त फास्ट गॅसवर सुद्धा हे पॅटीस तळायचे नाही आहेत, जेणेकरून हे नंतर नरम पडतील किंवा मऊ पडतील. तळणीसाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत, ह्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. कारण आपण जे पॅटीस बनवणार आहोत तर ते मस्त असे खुसखुशीत बनण्यासाठी थोडासा वेळ लागला तळणीसाठी तरी देखील चालेल, पण थोडेसे अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे पॅटीस इथे तळून घ्यायचे आहेत. तर एकसारखे असे इथे सर्वच पॅटीस मी तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय का एकसारखा असा रंग आलेला आहे. चव तर अप्रतिमच. एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा माझ्या सांगण्यावरून आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुमची ही रेसिपी बनवून कशी तयार झाली ते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि अशी खुसखुशीत पॅटीस तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा. लहान मुलं तर काय, घरातील मंडळीसुद्धा अतिशय खुशच होऊन जातील. खुसखुशीत असे पॅटीस आपण सॉससोबत किंवा मेयोनीजसोबत सुद्धा खाऊ शकतो. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.